सगळ्यांचं सुवर्णा बॅटरीज आणि इलेक्ट्रिकल्स तर्फे स्वागत आहे। माझं नाव अमित बेलसरकर। मी 2009 पासून या बिझनेसमध्ये आहे। आम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहोत, आम्ही रिटेलर मध्ये आहोत, आम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहोत, आम्ही सर्व्हिसेस मध्ये आहोत, आम्ही कन्सल्टन्सी मध्ये आहोत। तर 2009 पासून मी जे सुरू केलेला प्रवास आज साधारणपणे 26 एम्प्लॉई आहेत माझ्याकडे। माझं दुकान आहे, सहकार नगरला शॉप आहे, नऱ्याला माझी फॅक्टरी आहे, तिथं वर्कशॉप आहे आणि तिथं मॅन्युफॅक्चरिंग पण होतं आणि गोडाऊन आहे सहकार नगरला। तर हे आमचे इंट्रोडक्शन आहे। यामध्ये आम्ही इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि इन्व्हर्टर बॅटरी रिटेलर, होलसेलर आणि इंडस्ट्रियल बॅटरीज मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतो। तर रिटेल मध्ये आम्ही इन्व्हर्टर यूपीएस बॅटरीज, 2 व्हीलर 4 व्हीलर बॅटरीज या सेल्स देतो, त्याची सर्व्हिस करतो, एएमसी कॉन्ट्रॅक्ट करतो। इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस मध्ये स्विच बदलण्यापासून ते आम्ही पूर्ण वायरिंग रिनोव्हेशन किंवा पूर्ण वायरिंग चेंज करण्याचं काम आम्ही करतो। हे आमचे की सेक्टर आहेत। आम्ही रेसिडेन्शियल कमर्शियल वर्क करतो इलेक्ट्रिकल मध्ये, इंडस्ट्रियल मध्ये पण आम्ही इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल्स वगैरे मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्स्टॉलेशन, त्याचे एएमसी, त्याचे रिनोव्हेशन या सगळी कामं करतो। बॅटरीज मध्ये आम्ही इन्व्हर्टर, मगाशी म्हटलं तसं इन्व्हर्टर बॅटरीज 2 व्हीलर 4 व्हीलर बॅटरीज मध्ये आहोत। नंतर कंट्रोल पॅनल्स आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो। त्याशिवाय सबस्टेशन बॅटरी मेंटेनन्स, म्हणजे आम्ही ऑथराइज वेंडर आहोत एमएससीबी साठी, म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन कंपनीसाठी ऑथराइज सर्व्हिस वेंडर आहोत। बॅटरी, त्यांचे सबस्टेशन बॅटरीज असतात, त्याचे आम्ही ऑथराइज वेंडर आहोत। इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मध्ये आम्ही स्विच बदलण्यापासून ते पूर्ण वायरिंग करण्यापर्यंत काम करतो। इथे तुमच्या रेसिडेन्शियल असू दे, गोडाऊन असू दे, ऑफिसेस असू दे, क्लिनिक असू दे, हॉस्पिटल्स असू देत, शोरूम असू देत, या कुठल्याही प्रकारच्या कमर्शियल प्रॉपर्टी किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी मध्ये आम्ही इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस देतो। इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस मध्ये छोटं जरी काम असलं तरी आम्ही ते करतो। कुठल्याही प्रकारचा ब्रेकडाऊन, मेंटेनन्स, रुटीन मेंटेनन्स या प्रकारची कामं इलेक्ट्रिकल सर्व्हिसेसच्या अंडर आम्ही करतो। इलेक्ट्रिकल पूर्ण रिनोव्हेशन जे असतं किंवा आर्किटेक्ट, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी असोसिएट करून पण आम्ही रिवायरिंग, पूर्ण नवीन वायरिंग चेंज करण्याचं काम करतो। इलेक्ट्रिकल सेफ्टीच्या दृष्टीने वायरिंग हे आपलं हेल्दी असणं जरुरी आहे, कारण आपली जी बेसिक नीड आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ही खूप महत्वाची, म्हणजे 24/7 लागणारी गोष्ट आहे। त्यामुळे इलेक्ट्रिकल फिटिंग्स किंवा इलेक्ट्रिकल वायरिंग हे सेफ्टी आणि आपल्या युटिलिटी या दोन्ही गोष्टींसाठी इलेक्ट्रिकल वायरिंग हेल्दी असणं जरुरी आहे। तर पूर्णपणे आम्ही चांगल्या प्रकारे किंवा क्वालिटी वर्क करून पूर्ण नवीन वायरिंग आम्ही करून देतो। याशिवाय अर्थिंग हे म्हणजे इलेक्ट्रिकल सेफ्टी मध्ये किंवा आपलं ह्युमन सेफ्टी मध्ये म्हणून इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड अर्थिंग हे फार महत्वाची गोष्ट आहे। तर आम्ही अर्थिंग जर गेलेली असेल अर्थिंग किंवा जुनी झाली असेल अर्थिंग, तर आम्ही ती चेंज करून देतो, ती चेक करून देतो। तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये अर्थिंग आहे का नाही किंवा कुठेतरी शॉक लागतोय, तर हे असे प्रॉब्लेम्स असतील तर आम्हाला नक्की सांगा, कारण अर्थिंग ही फार महत्वाची गोष्ट आहे। आम्ही लाइटिंग सोल्युशन प्रोव्हाइड करतो। शोरूम्स असतील, ऑफिसेस असतील, लॉबी असेल किंवा कॉन्फरन्स हॉल असेल, हॉटेल्स आहेत, बार असतील, ऑफिसेस आहेत, याच्यामध्ये आम्ही एलईडी लाईट्स चे सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो। डेकोरेशन आहे, हे एका कंपनीचा प्रोजेक्ट आहे, त्यांनी मेट्रोचं वॉलवर सगळं पेंटिंग करून घेतलं होतं आणि त्याला आम्ही डेकोरेशन, लाइटिंग जी डेकोरेशन आहे ते आम्ही त्यांना करून दिलं होतं। हे फार त्यांच्या ऑफिससाठी दिलेलं आहे। याशिवाय हे लिव्हिंग रूम, घराचं, त्यासाठी पण लाइटिंग सोल्युशन देतो। एलईडी लाईट्स आहेत किंवा पॅनल लाईट्स असतात किंवा फोकस असतात, एलईडी स्ट्रिप्स असतात, या प्रकारे कलर कॉम्बिनेशन आणि यांनी तुमचा हॉल किंवा तुमचं लिव्हिंग रूम, बेडरूम या छान दिसण्यासाठी लाईट इफेक्ट्स कसे असावे किंवा कसे असले पाहिजे याचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो। स्पॉटलाइट्स आहेत, कुठले एखादं पेंटिंग असेल, फ्रेम्स असतील, त्या ठिकाणी फोकस करायचं असेल तर स्पॉटलाइट्स, ट्रॅक लाईट्स म्हणतात त्याला, या टाईपची आम्ही प्रकाश योजना करून देतो। हे आहे टेरेस मध्ये केलेले लाईट्स आहेत, डेकोरेशन पर्पज साठी हे टेरेस किंवा गार्डन मध्ये हे लाईट्स केले जातात, अशा टाईपचे। यात बरेच अजून ऑप्शन पण आहेत। हे लॉबी आहे, लिफ्ट लॉबी आहे, पॅसेज आहे, त्याला आम्ही स्पॉटलाइट आणि हे करून डेकोरेशन केलेलं आहे। हे गार्डन लाईट्स आहेत, हे छोटे पोल लाईट्स असतात किंवा छोटे लाईट्स असतात, याच्यात सोलर लाईट्स पण येतात, या टाईपचे आम्ही गार्डन लाईट्स पण करतो। हे देवघर आहे, हे देवघरचं पण डेकोरेशन किंवा तुमची पूजेची जर काही ठिकाणी वेगळी रूम असेल तर त्या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन करून
अशा प्रकारचं डेकोरेशन करून जास्तीत जास्त त्याचा इफेक्ट चांगला व्हावा या दृष्टीने प्रयत्न करतो. काही वेळेला आर्किटेक्ट आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांच्याप्रमाणे त्यांची डिझाईन प्रमाणे आम्ही ते बनवून देतो. याशिवाय सोसायटीजमध्ये मीटर पॅनल असतात. सोसायटीज मोस्टली सोसायटी किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल किंवा तुमची स्वतःची फॅक्टरी किंवा याची सेटअप असेल, जिथं मेन पॉवर सोर्स असतो जो इलेक्ट्रिकल मीटर, आपला एनर्जी मीटर, MSEBीचा मीटर असतो, तो कायम असं दुर्लक्षित किंवा साधारणपणे डेंजर सिच्युएशनला असतो. हे जुनं म्हणजे इलेक्ट्रिकल पॅनल आहे हा, जिथनं सगळे लाईट्स प्रत्येक फ्लॅटला जातात. हा साधारण अशा पद्धतीने होता. 30 वर्ष जुना एनर्जी मीटर आहे. तर इथं मोस्टली आगी लागण्याचं प्रमाण जास्त असतं या मेन मीटर बॉक्सला, कारण जुन्या पद्धतीमध्ये लाकडाचे फ्रेमिंग असायचं. लाकडाच्या फ्रेममध्ये हे मीटर्स इन्स्टॉल केले जायचे. आणि काय होतं, पूर्वीचा लोड आपला कमी असतो किंवा आपण रिन्युएशन करतो, त्यानंतर AC किंवा नवीन अप्लायन्सेस ऍड करतो, त्यावेळेला याची पॉवर घेण्याची त्याची ताकद आहे का नाही हे आपण चेक केलं नाही जात. त्यामुळे तिथं आग लागून शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता जास्त असते मेन मीटर पॅनलच्या इथं. ते हे रिस्की पण आहे. आणि इथं कसं हे पार्किंग एरियामध्ये असतं किंवा कॉमन स्पेसमध्ये हे लावलेले असतात. तिथं लहान मुलं खेळत असतात किंवा कोणालाही इंजुरी होऊ शकते किंवा पार्किंग असेल तर आग लागण्याची शक्यता जास्त असते. तर त्यासाठी हे मीटर पॅनल आम्ही रिप्लेसमेंट तर बऱ्याच ठिकाणी सजेस्ट करतो. तर हे बिफोर इन्स्टॉलेशन आम्ही अशा पद्धतीचा होता, तो आम्ही MS स्ट्रक्चरमध्ये आम्ही हा बनवून देतो. कंट्रोल पॅनल मध्ये येतो. हा लाईफ टाईम याची वॉरंटी राहते बॉडीसाठी, आणि आपल्या आतल्या फिक्चर्स आणि याची आम्ही 1 वर्ष वॉरंटी देतो. पण जनरली याचा लाईफ 20 ते 25 वर्ष अप्रॉक्सिमेटली लाईफ असतं या कंट्रोल पॅनलचं. याच्यामध्ये पूर्णपणे हे सेफ्टी असतो. याला मेन स्विच दिलेला असतो जो ऑन ऑफ करणार, कधी काही ऍक्सिडेंट झाला तर तो ऑन ऑफ करण्यासाठी मेन स्विच आपण मेन कंट्रोल दिलेला जातो. जो पूर्वीच्या याला बसबार फक्त यायचा की त्याच्यामध्ये कंट्रोलिंग प्रकार नसायचा, ते आम्ही प्रोटेक्शन देतो. यात अजून प्रोटेक्शन दिलेले असतात, MCB असतात, अर्थिंग केलेली असती. त्यामुळे हे सेफ्टी आहे. आणि याला काच असती, ग्लास असती, त्यामुळे लॉक असतं पूर्ण. ते बाहेरून रिडिंग जे आहे ते बाहेरून फोटो काढू शकतो. MSEBीचे जे मीटर रिडिंगसाठी येतात ते लोक कुठेही ओपन न करता किंवा टच न करता ते बाहेरून फोटो काढू शकतात. आणि इझी टू ऑपरेट आहे हे. कुठलाही सोसायटीचा वॉचमन वगैरे काही प्रॉब्लेम झाला तर ते हे ऑपरेट करू शकतो. अशा दृष्टीने बनवलं जातो. हे सुद्धा एका सोसायटीचाच मोठा पॅनल आहे. ही मोठी 2 बिल्डिंग मिळून एकच मीटर पॅनल होता. तिथं अशा पद्धतीची जुन्या पद्धतीचं वायरिंग आणि हे सगळं होतं. त्याच्यात आम्ही मग अशा प्रकारचे 2 A विंग आणि B विंग असे 2 सेपरेट पॅनल त्यांना करून दिली आणि त्याचं कंट्रोलिंग पण सेपरेट करून दिलं. तर हे असे एनर्जी मीटर पॅनलला साधारण 8 ते 9 तासात आम्ही तो बसवून देतो. दिवसाच्या याच्यात एक दिवस पूर्ण आपण ब्रेकडाऊन शटडाऊन घेऊन ते आम्ही इन्स्टॉल करून देतो. त्यानंतर एनर्जी सेव्हिंग सोल्युशन्स आम्ही प्रोव्हाइड करतो. बऱ्याच जणांना लाईट बिल जास्त येतं. मोस्टली कमर्शियल प्रॉपर्टी जर असेल तर त्याचा युनिट रेट खूप जास्त आहे. तर जिथं ज्यांना लाईट बिल जास्त येतं, आम्ही म्हणजे मीटरमध्ये फेरफार करणं किंवा हा प्रकार नाही, पण कुठेतरी लिकेज असतं, कुठेतरी पॉवर फॅक्टरचा इश्यू असतो. तर त्या केसमध्ये एनर्जी सेव्हिंग कुठे होते का तुमचं, तर त्या दृष्टीने आम्ही सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. अर्थ लिकेजमुळे एनर्जी लॉस होतो किंवा लोड डिस्ट्रीब्युशन नसेल, 3 फेज जेव्हा मीटर असतो तेव्हा एखाद्या फेजवर जास्त लोड, दुसऱ्या फेजवर कमी लोड असं केलं तरी त्यात MSEBीची पेनॉल्टी बसती. त्यामुळे लोड डिस्ट्रीब्युशन करणं जरुरी आहे. रुटीन चेकअप आणि मेंटेनन्स मधनं सुद्धा लिकेज किंवा हे आयडेंटिफाय होतं आणि तुमचे एनर्जी सेव्हिंग होतं. आणि एनर्जी ऑडिट, जर कमर्शियल प्रॉपर्टी असेल किंवा मोठी हॉस्पिटल म्हणा किंवा मोठी इन्स्टिट्यूट असेल तर एनर्जी ऑडिट जनरली करणं जरुरी आहे. फॅक्टरी असेल तर तिथे एनर्जी ऑडिट करणं जरुरी आहे. तर यासाठी आम्ही एनर्जी सेव्हिंग सोल्युशन्स देतो. APFC पॅनल हा आम्ही एका कंपनीला बसवून दिला होता. तर APFC पॅनल काय, तर पॉवर फॅक्टर जी पेनल्टी लागते त्यांना ती खूप हेवी असते. MSEB कडनं ती लागती. ती बरेच वर्ष त्यांना लागत होती, त्यांचं लक्षात येत नव्हतं. जवळजवळ 2-1 लाख रुपये ते वर्षाला पे करत होते ऍज ए पेनल्टी. हा पॅनलच 1 लाख रुपयाचा त्यांना मिळाला आणि याची वॉरंटी 1 वर्ष असते, याचा लाईफ 10 वर्ष आहे साधारण. त्यांचं बिल 25,000 पर्यंत रिड्यूस झालं. ही पेनल्टी त्यांना बसणं बंद झालं. याशिवाय इलेक्ट्रिकल सेफ्टी सोल्युशन्स आम्ही देतो. म्हणजे इलेक्ट्रिकल सेफ्टीमध्ये काय होतं, मोस्टली आगी लागण्याचे जे प्रकार आहेत, आम्ही पेपरमध्ये वाचतात, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर ते मोस्टली वायरिंग किंवा कुठे डॅमेज असतं, कुठे कंट्रोल नसतो, कुठे प्रॉपर डिस्ट्रीब्युशन केलेलं नसतं. आता रिनोव्हेशन घराचं जेव्हा करतो तेव्हा बऱ्यापैकी आर्किटेक्ट प्रयत्न करतो की चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्याने होतं, पण जे काम करणारी लोक आहेत किंवा जे हाईड होतात सगळ्या वायर्स वगैरे, ते नंतर कुठेतरी मेंटेनन्स काढून आग लागण्याचा प्रकार होऊ शकतो. जॉईंट्स असतात, त्याच्यामुळे आम्ही इलेक्ट्रिकल सेफ्टी सोल्युशन्स पण देतो. त्याच्यामध्ये अर्थिंग
येतं. अर्थिंग हे प्रॉपर असणं जरुरी आहे. MCBs असणं जरुरी आहे ॲज अ सेफ्टी डिव्हाइस म्हणून. पूर्वीच्या काळी फ्यूज यायचे, त्याला ते तार असायची, मग ती स्पार्क व्हायची, ते डेंजरस होतं. आता MCB आलेले आहेत. RCCB आहेत, म्हणजे कोणाला शॉक लागला तर तो RCCB ट्रिप करतो. शॉर्ट सर्किट प्लस याच्यासाठी अर्थ फॉल्ट किंवा अर्थ लिकेज झालं किंवा शॉक लागलं, शॉक लागू नये म्हणून RCCB इन्स्टॉल करणं जरुरी आहे. लोड डिस्ट्रीब्युशन असणं जरुरी आहे. होम प्रोटेक्टर म्हणून एक डिव्हाइस येतं, जिथं व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम आहे तिथं होम प्रोटेक्टर लावणं गरजेचं आहे. स्टॅबिलायझर एक येतो की एनर्जी सेव्हिंग किंवा इलेक्ट्रिकल सेफ्टीसाठी स्टॅबिलायझर, जिथं हाय व्होल्टेज लो व्होल्टेजचे प्रॉब्लेम्स आहेत. मोस्टली कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सोल्युशन मध्ये स्टॅबिलायझर प्रोव्हाइड करतो. आणि रुटीन चेकअप मधनं पण इलेक्ट्रिकल रुटीन चेकअप असेल तर इलेक्ट्रिकल सेफ्टीच्या दृष्टीने रुटीन चेकअप असणं जरुरी आहे, की जेणेकरून कुठलंही वायरिंग किंवा कुठलंही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट खराब होण्याच्या आधीच आपल्याला आयडेंटिफाय होतं. त्यासाठी आपण रुटीन चेकअप करणं जरुरी आहे. त्यानंतर आपलं पॉवर बॅकअप सोल्युशन. आता पुण्यामध्ये एवढी लाईट जात नाही. पूर्वीच्या काळी लोड शेडिंग असायचं, पण आता ब्रेकडाऊन्स किंवा पावसाळा आला किंवा कुठे पाणी साठलं तर हे ब्रेकडाऊन्स होतात, आपलं काम थांबतं, मुलांचे अभ्यास आहे, आता मोस्टली वर्क फ्रॉम होम पण आहे, तर इंटरनेट किंवा तुमचं काम थांबतं. याच्यासाठी पॉवर बॅकअप सोल्युशन्स पण आपल्याकडे आहे. आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे घरगुती पासून ते इंडस्ट्रियल पर्यंत कुठेही पॉवर बॅकअपची गरज असेल तिथं आपण पॉवर बॅकअप सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. शॉप्समध्ये, ऑफिसेसमध्ये, हॉस्पिटल्समध्ये यासाठी पॉवर बॅकअप जर कोणाची किंवा सोसायटीच्या लिफ्टसाठी पॉवर बॅकअपची गरज असेल तर आपण ते काम करू शकतो. आपल्याकडे एक्साइड, मायक्रोटेक, ल्युमिनस, लिव्हफास्ट, ऑटोबॅट, गती, अजून स्वस्तिक अशा 3-4 कंपन्यांच्या डीलरशिप आहे. आपण वेगवेगळे 3 ऑप्शन मोस्टली आम्ही प्रोव्हाइड करतो. एक हायर, एक मीडियम आणि एक लोअर रेंजची. त्यामधनं सिलेक्शन करायला सोपं पडतं. त्या एक्साइड चा मोस्टली कॉस्टली थोडी असते, पण क्वालिटी वाईज एक्साइड बेस्ट आहे. त्यामुळे आम्ही शक्यतो एक्साइड सजेस्ट करतो. पण बाकी ऑप्शन्स चांगले आहेत. ब्रँडेड बॅटरीज किंवा इन्व्हर्टर कधीही चांगलं लोकलपेक्षा. आम्ही हे पॉवर बॅकअप सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. या अशा प्रकारे घरी जिथं लॉफ्टची सोय नाही, आता हल्लीच्या फ्लॅटमध्ये लॉफ्ट नसतो किंवा कुठे प्रोव्हिजन केली नसती, तर हे आम्ही भिंतीवर फॅब्रिकेटेड स्टँडवर इन्स्टॉल केलेले आहे. हे सेफ्टी म्हणजे सिंगल बॅटरीसाठी हे रेसिडेन्शियल यूजसाठी हे चांगलं आहे. याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात. एक असं स्टँडवर तुम्ही इन्स्टॉल करू शकता किंवा या ट्रॉलीवर इन्स्टॉल करू शकता. हे खाली येईल. जर तो जागेचे प्रॉब्लेम नसेल तर या ट्रॉलीवर इन्व्हर्टर इन्स्टॉल होऊ शकतो. अशा प्रकारे 2 ऑप्शन असतात. जिथं जागा नाही किंवा जिथंही नाही तिथं आपण या प्रकारे इन्स्टॉलेशन करू शकतो. आम्ही ऑटोमोटिव्ह बॅटरीज प्रोव्हाइड करतो. आमच्या एक्साइडची डीलरशिप आहे. एक्साइड कंपनीचा फायदा असा आहे ती बॅटरी घेण्याची, की आम्ही टेबल रिप्लेसमेंट प्रोव्हाइड करतो. ऍक्च्युअली कंपनीकडनं आम्हाला 8 दिवसांनी क्लेम आणि ती सगळी प्रोसिजर होऊन याला 8 ते 10 दिवस लागतात. पण आमचं अशी खासियत आहे की आम्ही जर बॅटरी फॉल्टी असेल व्हेकलची कुठल्याही, म्हणजे तुम्ही माझ्याकडनं घेतली असेल तरी किंवा अदर डीलरकडनं घेतलेली असेल तरी आम्ही ती तुम्हाला टेबल रिप्लेसमेंट किंवा मॅक्सिमम 24 तासात रिप्लेसमेंट करून देतो. तर 2 व्हीलर बॅटरीज आणि 4 व्हीलर बॅटरीजसाठी एक्साइड कंपनीची जी बॅटरी आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत. याच्यात कॉम्पिटिशन भरपूर आहे. ॲमरॉन आहे, अजून लोकल पण बॅटरीज आहेत. पण एक्साइडचा प्रॉडक्ट जो आहे तो क्वालिटी प्रॉडक्ट असल्यामुळे मी तो रेकमेंड मोस्टली करतो. या सबस्टेशन बॅटरीज ज्या आम्ही MSCBच्या पॉवर हाऊसला अशा प्रकारच्या काळ्या बॅटरी असतात. हे 2 व्होल्टचे सेल आहेत. 2 व्होल्टचे सेल जे इन्स्टॉल केल्या जातात हे सिरीज मध्ये इन्स्टॉल केल्या जातात. या 110 बॅटरीज आहेत ज्या त्यांच्या कंट्रोल पॅनल्सच्या पॉवर सप्लायसाठी वापरल्या जातात. तर याचं आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे नऱ्याला. आणि या बॅटरीजचा मेंटेनन्स, रुटीन मेंटेनन्स, चेकअप, रिप्लेसमेंट ह्याचा आमचं कॉन्ट्रॅक्ट ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतो. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी आणि डिस्ट्रीब्युशन कंपनीसाठी. तर या टाईपच्या सबस्टेशन बॅटरीज आहे. पूर्वी ज्या काळ्या बॅटरीज यायच्या त्या मटेरियल मध्ये या बॅटरीज बनतात. हे 2 व्होल्टचे सेल असतात. एका बॅटरीचं व्होल्टेज 2 असतं आणि एम्पियर्स ऍप्लिकेशन प्रमाणे कमी जास्त होत राहतं. तर याचं आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आम्ही कंट्रोल पॅनल्स बनवतो. कंट्रोल पॅनल मध्ये ACDB बनवतो, DCDB बनवतो, बॅटरी चार्जर बनवतो, एनर्जी मीटर पॅनल बनवतो, जनरेटरचे चेंजओव्हर पॅनल्स बनवतो, APFC पॅनल बनवतो, पॉवर कंट्रोल कुठले डिव्हाइसेस असतील त्यासाठी पॅनल्स, कंट्रोल पॅनल आम्ही बनवतो. याचं म्हणजे इन्स्टॉलेशन पण करतो, याचा मेंटेनन्सही आम्ही करतो. दुसरे पॅनल्स असतील त्याचाही आम्ही मेंटेनन्स करतो. त्या दृष्टीने कंट्रोल पॅनल्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी. मोस्टली इंडस्ट्रियल ऍप्लिकेशनसाठी या गोष्टी जरुरी होतात.
आता आमचं अॅन्युअल मीटिंग होती, म्हणजे ही आपलं कंपनीची 31 मार्चला झालेली अॅन्युअल मीटिंग आहे. तर आम्ही रेग्युलर आमच्या स्टाफला ट्रेनिंग आणि इन्फॉर्मेशन शेअरिंग या मंथली बेसिसवरच करतो किंवा विकली मीटिंग्स पण असतात आमच्या. पण अॅन्युअल मीटिंग आम्ही आमच्या बाहेर हॉटेल घेऊन केली जाते, ज्या वेळेला आमचा पूर्ण स्टाफ तिथे अवेलेबल असतो आणि वेगवेगळ्या विषयावर आम्ही पुढच्या म्हणजे नेक्स्ट इयरचं प्लॅनिंग किंवा आधीच्या वर्षात काय चुका झाल्या तर अशा प्रकारचं डिस्कशन होतं. पूर्ण होल डे आमचा तो पूर्ण दिवसाची मीटिंग असती. त्याच्यामध्ये आम्ही डिस्कशन पण करतो, काही नॉलेज शेअरिंग असतं. त्यामुळे हा आता रिसेंट 31 मार्चचा फोटो आहे. आमची ही टीम आहे. साधारण आता 23 लोक तेव्हा होते, आता 26 लोकांची टीम आता आमची टोटल आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन्स आहेत, त्याशिवाय बाहेर म्हणजे आम्ही MSCB साठी जे आता ते आउट स्टेशन साठी जाणारी टीम आहे, ऑफिस स्टाफ आहे. अशी टोटल सगळी आमचे 26 लोकांची टीम आहे आता. मला हा बेस्ट परफॉर्मन्सचा अवॉर्ड मिळाला होता 2023 म्हणजे 31 डिसेंबर 2023ला, 31 म्हणजे 2023 साठी. हा आमचा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये नवीन कॉन्ट्रॅक्टर्सला मार्गदर्शन करण्याची मला तिथं संधी दिली त्यांनी. आणि हे मुख्य विद्युत निरीक्षक सूर्यवंशी साहेब आहेत, त्यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. हे त्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी एक फोटो आहे. त्यानंतर हे ट्रेनिंग दिलं गेलं. आम्ही नारळकर इन्स्टिट्यूटला माझं टायअप आहे आमच्या कंपनीचं, आणि त्यांचं या अकॅडमिक इयर पासून त्यांच्याशी टायअप असणार आहे. हे आता मे महिन्यात आम्ही त्यांना एप्रिल यांच्या एक्झामच्या आधी आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं होतं. इन्व्हर्टर बॅटरी आणि त्याच्या इंटरनल कन्स्ट्रक्शन, बॅटरी आतमधून कशी असती किंवा त्याचे स्पेअर पार्ट्स त्याचे रिलेटेड. हे व्होकेशनल बोर्डाचे स्टुडंट, व्होकेशनल विंगचे स्टुडंट्स आहेत सगळे. हे साधारणपणे 12वी नंतर त्या कोर्सेस असतात त्यांचे, इलेक्ट्रॉनिक्स किंवा बेसिक इलेक्ट्रिकल्स किंवा इन्व्हर्टर बॅटरीचा पण आता त्यांनी याच्यात सामावून होणार आहेत. CCTV, म्हणजे जेणेकरून त्या स्टुडंटला इथून पासआउट झाल्यावर काहीतरी व्यवसायात येण्यासाठी मदत व्हावी, यासाठी ते अनऑफिशियली एक 4 ते 5 कोर्सेस ऍड करतायत. कोर्सेस म्हणजे त्यांच्या अभ्यासक्रमात तो गोष्ट ती ऍड करतायत. याच्यामध्ये त्यांचं 6 महिन्याचं अकॅडमिक हे असेल, त्यांचं काय म्हणतात एज्युकेशन, आणि 6 महिन्याचं त्यांचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग असेल. तर त्यासाठी आमचं टायअप आहे यांच्याशी. यांच्या स्टुडंट्सला आम्ही आमच्या प्रिमायसेस मध्ये ट्रेनिंग पण देणार आहे, म्हणजे त्यांच्या इथं तर देणारच आहे. पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकल काय मार्केटमध्ये आज काय चाललंय, माझं इन्व्हर्टर बॅटरीची रिलेटेड जे आहे त्या सेक्शनसाठी मी त्यांना ट्रेनिंग देणार आहे. आणि आमच्या कंपनीमध्ये त्यांना जॉब सुद्धा देणार आहे. पहिले अप्रेंटिसशिप होईल यांचा आमचा टायअप आता जून या अकॅडमिक इयर पासून सुरू होईल. कोर्स पूर्ण झाल्यावर सुद्धा आम्ही त्यांना नोकरी ऑफर करू, जे बेस्ट असतील त्यांना आम्ही आमच्याकडनं नोकरी ऑफर पण करण्याची, जॉब्स ऑफर करण्याची पण आमची तयारी आहे. असे साधारण 20 ते 25 स्टुडंट्स जनरली त्यांच्या एका बॅचला असतात. तर साधारणपणे त्यांनी 4 नवीन कोर्सेस आता ते डिझाईन करतायत. त्यात सुद्धा मला म्हणजे या इन्व्हर्टर बॅटरीच्या कोर्ससाठी आमची ते मदत घेत आहेत. त्यात इलेक्ट्रिकल मेंटेनन्स पण आहे, CCTVचा कोर्स ते ऍड करतायत आणि पॅनल मॅन्युफॅक्चरिंग, असे 4 कोर्स ते आता या वर्षीपासून ऍड करतायत त्यांच्या अभ्यासक्रमात. कारण हा जो अभ्यासक्रम आहे, मी पण नारळकर इन्स्टिट्यूटला व्होकेशनल बोर्डाला 2005 साली मी जो कोर्स केला होता तोच अभ्यासक्रम अजूनही त्यांच्या इथं आहे आणि तोच अभ्यासक्रम अजून 10 वर्ष राहील. कारण यांची शिक्षण पद्धती म्हणू किंवा त्यांचं जे अभ्यासक्रम बदलण्याचा जो प्रोसिजर आहे ती एवढी किचकट आहे की त्यांना ऑथोराइज किंवा ऑफिशियली त्यांना ते बदलणं शक्य होत नाहीये. म्हणून त्यांनी अनऑफिशियली या गोष्टी ऍड केलेल्या आहेत. त्यांचा रेग्युलर अभ्यासक्रम ते 6 महिन्यातच कम्प्लीट करणार आणि पुढचा हा पूर्णपणे त्यांनी व्यवसायिक होण्याच्या दृष्टीने आणि बाहेर प्रॅक्टिकल नॉलेज काय किंवा बाहेर काय चाललंय, मार्केटमध्ये आज काय चाललंय हे त्या मुलांना कळण्यासाठी हा त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. एसपीज आपल्या शिप्रा मंडळीचंच हे आहे आणि यांचा चांगला इनिशिएटिव्ह आहे. आमच्याशी यांनी टायअप केलंय किंवा आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आहे. आजची स्पेशल ऑफर अशी आहे की आपण हे 2 महिन्यासाठी हे व्हॅलिड असणार आहे की आमची एक फ्री सर्व्हिस व्हिजिट तुमच्या डोअर स्टेपला असेल की आम्ही ऑफर करतो. म्हणजे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे बॅटरी मेंटेनन्स असू दे, इलेक्ट्रिकल वर्क असू दे, एक सर्व्हिस आमच्याकडनं घेऊन आम्हाला संधी द्यावी अशी इच्छा असल्यामुळे एक स्पेशल ऑफर आजच्यासाठी आम्ही देतोय. याच्यासाठी आमची टीम तुम्हाला कॉल करेल किंवा तुमची अपॉइंटमेंट किंवा तुमची रिक्वायरमेंट घेण्यासाठी तर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला असतीलच माझ्याकडे, तेव्हा आमची टीम तुम्हाला कॉल करेल.
त्यात कुठल्याही प्रकारची सर्व्हिस असेल, इलेक्ट्रिकल असू दे, बॅटरी रिलेटेड असू दे, व्हेकल बॅटरी रिलेटेड असू दे, हे तुमच्या डोअर स्टेपला येऊन आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करू. थँक्यू. तुम्ही एवढं ऐकलं माझं. तर काही क्वेश्चन, आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, तर क्वेश्चन आन्सर असतील किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेरी असतील, तर हे माझे नंबर आहे, हा वरचा माझा नंबर आहे, खाली आमच्या ऑफिसचे नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल कधीही करू शकता. आमची सर्व्हिस 24 तास अवेलेबल आहे, 24/7 सर्व्हिस अवेलेबल आहे. ऑफिशियल टायमिंग आमचं 10 ते 8 असतं, पण सर्व्हिसेस आम्ही, कारण इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस या कधी कोणालाही गरज पडू शकतो, तर 24/7 सर्व्हिस अवेलेबल आहे. तर कधी कोणाला गरज लागली तर नक्की संपर्क साधा. धन्यवाद.